नमस्कार. मी प्रीती पोहेकर. राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर इथे मी लोकप्रशासन या विषयाची प्राध्यापक आणि विभाग प्रमुख या पदावर काम करते. आज या फेसबुक लाईव्हमध्ये जीवनदीप मास मीडिया विभाग जो आहे या महाविद्यालयाचा आणि जीवनदीप वार्ताच्या वतीनं हे फेसबुक लाईव्ह सेशन आयोजित केलेलं आहे. या संस्थेचे अध्यक्ष आणि संपादक श्रीयुत रवींद्र घोडविंदे सर, प्राचार्य डॉक्टर के.बी. कोरे, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे या सगळ्यांचं मी आभार मानते मला या फेसबुक लाईव्हमध्ये बोलण्याची संधी दिल्याबद्दल. आणि विशेष आभार डॉक्टर राहुल तौर यांचे मी मानते, ज्यांनी इष्टापत्ती केलेली आहे. ही जी सध्या आपत्ती आहे कोरोनाची, या आपत्ती काळाला ज्यांनी इष्ट आपत्तीमध्ये रूपांतरित केलेलं आहे आणि विशेषतः विद्यार्थ्यांसाठी हा फेसबुक लाईव्हचा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे, हा एक अभिनव उपक्रम जे राबवत आहेत, त्या प्राध्यापक डॉक्टर राहुल यांचे मी अभिनंदन आणि आभार मानते. आता आपला प्रत्यक्ष विषय सुरू करण्यापूर्वी मी थोडक्यात माझा परिचय आपल्याला करून देते. मी सुरुवातीला जसं सांगितलं तसं मी राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर या ठिकाणी कार्यरत आहे आणि आपल्या आजच्या व्याख्यानाच्या अनुषंगाने फक्त मी अगदी थोडक्यात माझी ओळख आपल्याला करून देणार आहे. माझं लोकप्रशासन या विषयामध्ये मी PhD सेट पदवी प्राप्त केलेली आहे आणि त्यासोबतच जर्नलिझममध्ये सुद्धा मी BJ आणि MMCJ या पदवी धारण केलेल्या आहेत, ग्रहण केलेल्या आहेत. आणि माध्यमाच्या संदर्भात जर सांगायचं तर दैनिक मराठवाडा आणि दैनिक आपलं महानगर या वृत्तपत्रांमध्ये काम करण्याचा मला अनुभव आहे. आणि त्यासोबतच आकाशवाणी औरंगाबाद इथे मी 13 वर्ष युवाणी कार्यक्रमामध्ये प्रासंगिक निवेदक म्हणून काम केलेलं आहे. भगिनी मंडळमध्ये 1 वर्ष प्रासंगिक निवेदक म्हणून काम केलेलं आहे. आणि त्यासोबतच मी वृत्त निवेदक म्हणून सुद्धा 3 वर्ष काम केलेलं आहे. एकूण माझा हा जो माध्यमाचा अनुभव आहे तो, आणि ज्यामध्ये मी सध्या अध्यापन कार्य करते आहे, तो माझा लोकप्रशासन हा विषय. आणि मग त्या अनुषंगाने मी जे सध्या काम करते तर मी प्रामुख्यानं वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंधांचं वाचन केलेलं आहे. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय मुखपत्रांमध्ये लेखनसुद्धा मी करते. सॉफ्ट स्किल ट्रेनर म्हणून, कपॅसिटी बिल्डिंग ट्रेनर म्हणून सुद्धा मी काम करते. आणि माझे 9 ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. 1 इंग्रजी आणि 8 मराठीमधनं माझे संदर्भ ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. आणि नुकताच माझा मराठीतला 9वा संदर्भ ग्रंथ भारताचे आपत्ती व्यवस्थापन व प्रशासन या विषयावरचा सेज प्रकाशन यांच्याकडून प्रकाशित झालेला आहे. ही अगदी माझी मी थोडक्यात आपल्याला ओळख करून दिलेली आहे आजच्या फक्त व्याख्यानाच्या अनुषंगाने. कारण माझा आजच्या व्याख्यानाचा विषय जो आपण ठरवलेला आहे तो आहे आपत्ती व्यवस्थापनामध्ये माध्यमांची भूमिका. आता ही भूमिका तपासत असताना मी माझ्या प्रत्यक्षात विषयाला सुरुवात करते आहे व्याख्यानाच्या. या विषयाची प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी मी काही मुद्दे आपल्यासमोर मांडणार आहे. 2 ते 3 महत्त्वाचे मुद्दे. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा जो मला आपल्याला सांगावासा वाटतो तो हा आहे की लॉकडाऊन, कोविड-19 या संबंध काळामध्ये काही बाबतीत संभ्रम निर्माण झालेले होते किंवा आहेत. सुरुवातीचे काही जे दिवस होते लॉकडाऊनचे, या सुरुवातीच्या दिवसांमध्ये नेमकं काय काय आपल्याला प्रिकॉशन्स घ्यायच्या आहेत याच्या संदर्भामध्ये काही संभ्रम निर्माण झालेले होते. आणि ज्या डायरेक्शन्स होत्या त्यामध्ये प्रामुख्याने हँड सॅनिटायझेशन करणे किंवा सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आणि मास्क लावणे हे 3 प्रमुख उपाय कोविड-19 वरती सांगितले जात होते. आता हे जे उपाय आहेत ते सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यातले होते, सर्वसामान्य माणसाला समजणारे होते. पण असाही एक काही वर्ग होता, विशेषतः दिव्यांग व्यक्तींचा वर्ग, ज्यामध्ये दृष्टीबाधित असतील किंवा श्रवण बाधित असतील, वाचा बाधित असतील किंवा ज्याला बहुविकलांगता असं म्हणतो आपण, असे काही जे बाधित असतील, अशा काही एका घटकाला या सगळ्या गोष्टींचा अर्थ समजत नव्हता. हँड सॅनिटाईज करायचं म्हणजे नेमकं कसं करायचं आणि काय करायचं हे केवळ त्यांना समजत नव्हतं, तर त्यांच्या पालकांना सुद्धा किंवा त्यांचे केअरटेकर्स जे आहेत त्यांना सुद्धा हे कळत नव्हतं की नेमकं आपल्याला काय करायचं आहे. विशेषतः पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर चीनमध्ये असेल, जपानमध्ये असेल, इंग्लंडमध्ये असेल, लंडनमध्ये असेल, काही माध्यमांनी पुढाकार घेऊन अशा घटकांसाठी आपण सूचना कशा द्यायच्या आहेत
याच्या संदर्भामध्ये महत्त्वाची पावलं उचलली. साईन लँग्वेजमध्ये, ब्रेल लँग्वेजमध्ये, ब्रेल लिपीमध्ये काही सूचना ज्या आहेत त्या या दिव्यांगांसाठी त्यांनी जारी केल्या. आपल्याकडे मात्र भारतामध्ये सुरुवातीच्या काळात खूप संभ्रम होता आणि याच्यामध्ये पुढाकार जो घेतला तो नागालँड सरकारने पुढाकार घेतला आणि त्यांनी सगळ्यात आधी ब्रीफिंग केलेलं आहे. टीव्हीवरती त्यांचं जे ब्रीफिंग होत होतं त्यामुळे त्यांनी साईन लँग्वेजमध्ये ब्रीफिंग केलं आणि ब्रेल लिपीमध्ये काही त्यांचे परिपत्रकं त्यांनी जारी केले आणि ही परिपत्रकं त्यांनी टीव्हीवरती, आकाशवाणीवरती आणि वृत्तपत्रांमध्ये प्रसारित करायला सुरुवात केली. मुद्दा माझा सांगण्याचा हा आहे की अगदी शेवटच्या घटकापर्यंत कोविड-19ची सूचना जाऊन पोहोचणं यामध्ये माध्यमांची महत्त्वाची भूमिका याच्यामध्ये होती. आपले 3 स्तंभ जे आहेत लोकशाहीचे, हे 3 स्तंभ त्यांचं काम करत होते, पण या स्तंभांनी जे काम केलेलं आहे ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे माध्यमाला करावं लागणार होतं. आणि माध्यम जो चौथा स्तंभ आपण ज्याला म्हणतो त्यांनी नागालँड सरकारने ही सुरुवात केली, त्याच्या पाठोपाठ आसाम आणि मग त्यानंतर केरळमध्ये आणि मग इतर राज्यांमध्ये सुद्धा त्याला सुरुवात झाली. आणि 2015मध्ये सेंदाई जी डिझास्टर रिस्क रिडक्शन फ्रेमवर्क निर्माण केलेली होती, या फ्रेमवर्कमध्ये नो वन लिव्ह बिहाइंड म्हणजे आपत्तीच्या व्यवस्थापनामधून कोणालाही दूर ठेवायचं नाही, कोणीही त्यापासून वंचित राहू नये, हा जो एक मोटो आहे तो मोटो या सगळ्या राज्य सरकारांनी त्यांच्या ठिकाणी असलेली जी माध्यम आहेत त्यांचा योग्य विनियोग करून घेतला, त्यांचा योग्य वापर करून घेतला आणि शेवटच्या घटकापर्यंत ही माध्यमं जाऊन पोहोचलेली आहेत. यावरून आपल्याला लक्षात आहे की अगदी शेवटच्या घटकापर्यंत माध्यमं आपल्या सरकारच्या किंवा एकूणच आपत्तीच्या काळामध्ये ज्या आवश्यक सूचना आहेत त्या नेऊन पोहोचणारी अत्यंत प्रभावी असं साधनं आहेत. दुसरा मुद्दा मला जो सांगायचा आहे तो लॉकडाऊनच्या काळामध्ये जे शब्द काही वापरले गेलेले आहेत किंवा ज्या काही संकल्पना माध्यमांनी मांडलेल्या आहेत त्यातली एक महत्त्वाची हेडलाईन जी सतत माध्यमांवर येत होती ती अशी येत होती, आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू. आता खरं म्हणजे आपत्ती व्यवस्थापन कायदा हा आत्ता लागू झालेला नाही. माध्यमांनी ही जी माहिती दिलेली आहे ती चुकीची दिलेली आहे. आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा मुळात 1 जानेवारी 2006 या दिवशी लागू झालेला आहे आणि आपली माध्यमं आत्ता हे सांगतायत की आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा लागू झालेला आहे. ही कुठेतरी लोकांची दिशाभूल आहे. माझा दुसरा सांगण्याचा मुद्दा हा आहे की माध्यमं जशी शेवटच्या घटकापर्यंत जाण्याची कामं करतात तशीच माध्यमं काही वेळेला लोकांची दिशाभूल करण्याची सुद्धा कामं करतात आणि त्याच्यापासून आपण वाचणं, सामान्य लोकांनी वाचणं हे खूप जास्ती आवश्यक आहे. आणि तिसरा जो मला आपल्याला एक मुद्दा लक्षात आणून द्यायचा आहे या निमित्तानं तो हा आहे की अनलॉकडाऊन जेव्हा सुरू झालं आणि विशेषतः 8 जूनच्या नंतर तेव्हा काही माध्यमांनी बातम्या प्रसारित करायला किंवा प्रकाशित करायला सुरुवात केली आणि त्या बातम्यांचा आशय असा होता की लॉकडाऊन अजून वाढणार आहे आणि तो अजून कडक केला जाणार आहे. आणि त्याच वेळेला हीच माध्यमं विशेषतः मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील यांचे काही बाईट्स दाखवत होती आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं जात होतं की लॉकडाऊन वाढवला जाणार नाही आणि आता अनलॉकडाऊनच कंटिन्यू राहणार आहे. आता या संदर्भामध्ये अजूनही सरकारची भूमिका जी आहे ती इतकी स्पष्ट झालेली नाही, पण माध्यमं मात्र वारंवार काय होणार आहे याच्या संदर्भामध्ये जी वेगवेगळ्या बातम्या देत आहेत, प्रसारित करत आहेत त्याच्यातून लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. म्हणजे माझा सांगण्याचा तिसरा मुद्दा हा आहे की माध्यमं लोकांमध्ये काही वेळेला जो संभ्रम निर्माण करतात तो संभ्रम दूर करणं हे खरं म्हणजे माध्यमांसाठी खूप आवश्यक आहे आणि मग त्या सगळ्यांसाठी काय केलं पाहिजे याची आपण चर्चा करणार आहोत. आता याची सुरुवात पुन्हा करत असताना आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन या संदर्भातली काही आपण जी अगदी थोडीशी थेरॉटिकल माहिती आहे त्या अगदी थेरॉटिकल माहितीवरती थोडासा आपण प्रकाश टाकूया. सुरुवातीला मी आपल्याला आपत्तीचा अर्थ सांगू इच्छिते. आपत्तीचा जर आपण अर्थ पाहायला गेलो तर वेगवेगळ्या विचारवंतांनी त्यांच्या दृष्टीने त्यांच्या सोयीने आपत्तीचा अर्थ सांगितलेला आहे. मी माझ्या दृष्टीने आपत्तीचा जो अर्थ आहे तो आपल्यासमोर मांडते. विश्वाची निर्मिती ज्यावेळेला झाली त्यावेळेला एक नैसर्गिक आविष्कार जो घडलेला आहे तो आहे मानव. निसर्गानं जसं वातावरण निर्माण केलं, हवामान निर्माण केलं, पाणी निर्माण केलं, डोंगरदऱ्या निर्माण केली, झाडं फुलं निर्माण केली, प्राणी पक्षी निर्माण केले, तसंच निसर्गाने मानवाची सुद्धा निर्मिती केली. पण झालं काय, निसर्ग खूप सुंदर आहे आणि माणूस बुद्धिमान आहे.
निसर्गाला शाश्वततेचं खूप आकर्षण आहे आणि माणसाला प्रगतीचं खूप आकर्षण आहे. आणि मग ह्या दोघांच्या भिन्नतेमधून काय झालं की त्यांच्या संबंधांमध्ये एक प्रकारची कटुता निर्माण झाली आणि ही कटुता विशेषतः माणसाने निर्माण केलेली आहे. माणसाला निसर्गाला कुठेतरी लीन करण्याची इच्छा निर्माण झाली. निसर्गाचा तर स्वभाव नाही आहे लीन होण्याचा. आणि मग यातून त्यांच्या दोघांमध्ये जी कटुता निर्माण झाली त्या कटुतेमधून काय झालेलं आहे की निसर्ग आणि मानव हे परस्परांपासून दूर गेले. मानव निसर्गाला जो त्रास देऊ लागला त्या त्रासाचा निसर्गाने केलेला प्रक्षोभ, निसर्गाने केलेला विरोध म्हणजे कुठेतरी आपत्ती, असा मी आपत्तीचा अर्थ लावते. आपत्तीचे जर आपण प्रकार पाहिले तर त्याचं प्रामुख्याने 2 प्रकारांमध्ये वर्गीकरण होतं, नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती. नैसर्गिक आपत्ती ही निसर्गामध्ये ज्या काही घडामोडी होतात त्या घडामोडींमुळे ती येत असते. पण तरीही मी असं म्हणेन की निसर्गामध्ये होणाऱ्या ज्या घडामोडी आहेत त्यालाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये मानव कारणीभूत आहे. दुसरा जो आपत्तीचा प्रकार आहे तो आहे मानवनिर्मित आपत्ती. मानवनिर्मित आपत्ती ही प्रामुख्याने माणूस ज्या काही चुकीच्या गोष्टी करतो, जी चुकीची कृत्य माणूस करतो त्यामधून मानवनिर्मित आपत्ती निर्माण होत असते. आता ह्या दोन्ही वर्गीकरणामध्ये आपत्तीचे काही महत्त्वाचे प्रकार आहेत. जर आपण नैसर्गिक आपत्तीमध्ये विचार करायला गेलो तर त्यामध्ये ज्वालामुखी, सुनामी, भूस्खलन यासारख्या काही भौतिक आपत्ती आहेत. महापूर, जललहरी यासारख्या जलशास्त्रीय आपत्ती त्यामध्ये येतात. वादळ, चक्रीवादळ, हिमवादळ, वायुवादळ, धूळवादळ अशा प्रकारचे किंवा शीतलहरी, उष्णलहरी, अतितप्तता, धुकं, वीज प्रपात अशा प्रकारच्या काही हवामानशास्त्रीय आपत्तींचा सुद्धा त्यामध्ये समावेश होतो. दुष्काळ, वणवा, खड्डा पडणे अशा ज्या काही हवामानीय आपत्ती आहेत आणि संसर्गजन्य रोग, कीड किंवा टोळधाड जी आता आपण पाहिलं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडलेली होती, या जैविक आपत्तींचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होतो. मानवनिर्मित आपत्तींमध्ये वायू गळती, तेल गळती किंवा कारखान्यामध्ये लागणारी आग, विषबाधा किंवा पुन्हा एकदा संसर्गजन्य रोग, सर्पदंश यासारख्या सुद्धा सगळ्या आपत्तींचा किंवा युद्ध, चेंगराचेंगरी, अणुस्फोट, बॉम्बस्फोट, जैविक अस्त्रांचा स्फोट, अपघात, आग, दरोडा, इमारत कोसळणे या सगळ्या आपत्तींचा समावेश हा मानवनिर्मित आपत्तींमध्ये केला जातो. आता आपत्तींचे हे प्रकार पाहिल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन काय आहे त्याचा आपण थोडासा विचार करूयात. आपत्ती व्यवस्थापन याचा अर्थ जो 2005च्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याने सांगितलेला आहे तो काय आहे तो मी आपल्या थोडक्यात वाचून दाखवते. या कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे, कोणत्याही आपत्तीच्या धोक्याचा प्रतिबंध करणे, कोणत्याही आपत्तीचं निवारण करणे किंवा धोक्याचे स्वरूप आणि व्याप्ती यामध्ये घट करणे, कोणत्याही आपत्तीला सामोरं जाण्याची क्षमता बांधणी करणे, कोणत्याही आपत्तीशी झुंजण्याची तयारी करणे, कोणत्याही आपत्ती सदृश किंवा आपत्ती स्थितीला तत्काळ प्रतिसाद देणे, कोणत्याही आपत्तीने झालेल्या परिणामांच्या तीव्रतेचा किंवा विशालतेचा अंदाज घेणे, निर्वासन, सुटका, शमन, आपत्तीनंतर पुनर्वसन आणि पुनर्बांधणी करणे या सगळ्या क्रियांना या कायद्याने आपत्ती व्यवस्थापन असं म्हटलेलं आहे. आता या आपत्ती व्यवस्थापनाकडे जगाचं लक्ष कधी वेधलं गेलेलं आहे तर प्रामुख्याने 1972ची जी स्टॉकहोमची परिषद झाली या परिषदेमध्ये आपत्तीकडे थोडंसं जगाचं लक्ष वेधलं गेलं. पण त्याही वेळेला आपत्ती व्यवस्थापनाला कोणतंही शास्त्रीय स्वरूप असं प्राप्त झालेलं नव्हतं. आपत्ती व्यवस्थापनाला शास्त्रीय स्वरूप जे प्राप्त झालेलं आहे ते 1994च्या नंतर सुरुवात झालेली आहे. त्यापूर्वी 1972च्या परिषदेच्या अनुषंगानेच 1989 ते 1994 हे जे वर्ष आहे ते आपत्ती क्षीणन वर्ष, डिझास्टर रिस्क डिकेड म्हणून जे आहे ते या दशकाला जाहीर केलं गेलं होतं. आणि मग त्या अनुषंगाने 1994 मध्ये एक परिषद भरली होती जागतिक नैसर्गिक आपत्ती क्षीणन या संदर्भामध्ये. जपानमधल्या योकोहामा या शहरामध्ये ही परिषद भरली आणि याच परिषदेमध्ये आपत्ती व्यवस्थापनाला शास्त्रीय स्वरूप दिलं जावं हा विचार पुढे आला आणि आपत्ती व्यवस्थापनाचा जोमाने अभ्यास जो आहे तो यानंतर जगभर सुरू झालेला आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे काही टप्पे जे आहेत ते सुद्धा तसे तर 1972 नंतर पडायला सुरुवात झालेली होती, पण 1994 नंतर
या टप्प्यांना एक शास्त्रीय आधार, एक शास्त्रीय स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि हे 3 टप्पे आहेत आपत्ती व्यवस्थापनाचे. पहिला टप्पा आहे आपत्तीपूर्व व्यवस्थापन, दुसरा टप्पा आहे आपत्कालीन व्यवस्थापन आणि तिसरा टप्पा आहे आपत्ती उत्तर व्यवस्थापन. आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये हे जे 3 टप्पे आहेत, या 3 टप्प्यांमध्ये काही विशिष्ट क्रियांचा सुद्धा समावेश केलेला आहे की कोणत्या कोणत्या टप्प्यामध्ये कोणती क्रिया केली जावी, कोणत्या कोणत्या टप्प्यामध्ये कोणती क्रिया घडवली जावी. त्याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायद्याने जो आपत्ती व्यवस्थापनाचा अर्थ सांगितलेला आहे तोच अर्थ किंवा तेच सगळे टप्पे, त्याच सगळ्या क्रिया या सगळ्या क्रियांमध्ये समाविष्ट केलेले आहेत. आपत्तीपूर्व व्यवस्थापन जे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची क्रिया जी आहे ती धोका मूल्यमापन, म्हणजे एखाद्या ठिकाणी आपत्तीची संभाव्यता किती आहे, त्यामध्ये किती धोका संभावू शकतो, या सगळ्यांचं मूल्यमापन, मॅपिंग जे आहे ते या सगळ्यांचं याच्यामध्ये केलं जातं. त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा टप्पा, दुसरं महत्त्वाचं जे क्रिया आहे त्याच्यामध्ये ती आहे पूर्वतयारीची आणि या टप्प्यामध्ये माध्यमांची भूमिका जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. पूर्वतयारीमध्ये पूर्वसूचना हा एक महत्त्वाचा भाग असतो आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005च्या 67व्या भागामध्ये हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक सरकारांनी त्यांना आपत्तीच्या संदर्भामध्ये ज्या सूचना जारी करायच्या आहेत, ज्या सूचना त्यांना लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत, त्याच्यासाठी त्यांनी माध्यमांचा पूर्णपणे उपयोग केला पाहिजे. त्यांनी माध्यमांचा त्यासाठी महत्त्वाचा वापर जो आहे तो केला पाहिजे. हे आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या 67व्या भागामध्ये स्पष्ट केलेलं आहे. आता याचा जर आपण विचार केला तर ही माध्यमं जी सरकारांनी निर्देशित केलेली असतील अशी कार्य करण्यामध्ये आणि विशेषतः पूर्वतयारीच्या अनुषंगाने लोकांपर्यंत पूर्वसूचना देण्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतात आणि ही माफ करा, थोडंसं मध्ये टेक्निकल काहीतरी अडचण आलेली होती. तर मी हे सांगत होते की पूर्वतयारीच्या टप्प्यामध्ये माध्यमांची भूमिका हे खरं म्हणजे खूप महत्त्वाची असते. त्यानंतरचा आपत्तीपूर्व व्यवस्थापनाचाच एक महत्त्वाचा जो भाग आहे, त्याची महत्त्वाची जी क्रिया आहे ती आहे क्षमता बांधणीची. क्षमता बांधणीमध्ये आपत्तीच्या काळामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारे, कोणत्या कोणत्या पद्धतीने लोकांनी आपत्तीला सामोरं जाण्यासाठी तयारी करावी या संबंधीची सगळी भूमिका माध्यमं महत्त्वाची पार पाडू शकतात. आणि यातली चौथी क्रिया आहे ती प्रतिबंधाची. आपत्तीचा प्रतिबंध करण्यासाठी माध्यमांची महत्त्वाची भूमिका काय असू शकते, आपण या सगळ्या गोष्टींचा पुढे शेवटी विचार करणार आहोत. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाचा दुसरा जो टप्पा आहे तो आहे आपत्कालीन व्यवस्थापन. या आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये सगळ्यात पहिलं बचाव आणि शोध ही क्रिया येते. बचाव आणि शोधामध्ये एखाद्या आपत्तीमध्ये, एखाद्या प्रसंगामध्ये जिथे कुठे लोक अडकलेले असतील त्या लोकांना तिथून त्यांचा बचाव करून सोडवून आणण्यामध्ये माध्यमांची खूप महत्त्वाची भूमिका आहे. आणि या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की माध्यमं विशेषतः TV सारख्या माध्यमावरती नातेवाईकांसाठी किंवा अडकलेल्यांसाठी ज्या काही सूचना दिल्या जातात त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत मदत पोहोचवली जाऊ शकते. इतरही माध्यमं आहेत, त्याचा आपण पुढे विचार करूयात. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनमध्ये आपत्कालीन व्यवस्थापन जे आहे त्याचा दुसरी जी त्यातली क्रिया आहे ती आहे प्रतिसादाची. तिसरी क्रिया आहे निवारण आणि पुनर्वसनाची. आपत्ती व्यवस्थापनाचा तिसरा टप्पा आहे तो आहे आपत्ती उत्तर व्यवस्थापन आणि याच्यामध्ये 3 क्रियांचा समावेश होतो. त्या क्रिया आहेत पुनर्वसन, पुनर्बांधणी आणि पुनर्लाभ. आता या सगळ्या ज्या क्रिया आहेत यामध्ये माध्यमांची भूमिका काय आहे, तर अगदी एकाच वाक्यामध्ये मला आपल्याला सांगायला आवडेल, माध्यमांची भूमिका राईट इन्फॉर्मेशन ॲट द राईट टाईम. ही माध्यमांची त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. योग्य वेळी योग्य माहिती प्रसारित करणे, प्रकाशित करणे ही माध्यमाची भूमिका आहे. आता ही भूमिका माध्यमं कशा पद्धतीने पार पाडतात, कशी पार पाडतात, तर हे सांगत असताना मला आपल्याला प्रदीप नायर यांचं एक अवतरण सांगायला आवडेल. प्रदीप नायर यांनी असं म्हटलेलं आहे की माध्यमं लोकांना आपत्ती काळामध्ये प्रोत्साहित करतात आणि योग्य चालना देतात. आणि इथून पुढचा आपला भाग जो आहे व्याख्यानाचा तो याच गृहीतकावरती आपला आधारित आहे आणि त्या संबंधीच मी आपल्याला सांगणार आहे की
माध्यमं कशा पद्धतीने प्रोत्साहित करू शकतात आणि कशा पद्धतीने चालना देऊ शकतात. तर आपल्याला माहिती आहे की माध्यमं ही समाजाचा कान आणि डोळा असतात असं म्हटलं जातं. आणि मग कान आणि डोळा होऊन माध्यमं आपत्ती काळामध्ये काय काय करू शकतात. तर याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन जी क्रिया आहे, या क्रियेमध्ये निर्णयकर्ते, आपत्ती व्यवस्थापक आणि आपत्ती प्रवण समुदाय हे 3 भाग पडतात. आपत्ती प्रवण समुदाय जो आहे तो आपत्तीचा नेहमी पहिला प्रतिसादक असतो. समाज हा आपत्तीचा पहिला प्रतिसादक असतो आणि पहिला बळीसुद्धा असतो. मानव हा आपत्तीचा पहिला बळी असतो आणि प्रतिसादक असतो. आणि मग त्या अर्थाने आपत्ती व्यवस्थापनाच्या क्रियेमध्ये माणसापर्यंत सूचना आणि माहितीचं प्रसारण करणं यामध्ये माध्यमांची महत्त्वाची भूमिका आहे. आता ही भूमिका जर आपण तपासली तर ही कधी सुरू झालेली आहे, तर ही वृत्तपत्रांपासून सुरू झालेली आहे. आधुनिक काळात आपण जर विचार केला तर लोकमान्य टिळकांनी त्यांच्या केसरी या वर्तमानपत्रामधून प्लेगची ज्या वेळेला साथ आलेली होती, त्यावेळेला प्लेगच्या साथीमध्ये सुरुवात जी केली होती टिळकांनी, ती प्लेगच्या साथीमध्ये मरण पावलेल्या काही लोकांची नावं वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करण्यापासून टिळकांनी सुरुवात केली होती. पण नंतर टिळकांच्या असं लक्षात आलं किंवा एकूणच जी काही केसरीची टीम होती त्या केसरी टीमच्या असं लक्षात आलं की फक्त आपत्तीग्रस्तांची किंवा प्लेगने मृत पावलेल्यांची नावं प्रकाशित करण्यापेक्षा प्लेगच्या साथीविषयी आपण वर्तमानपत्रामध्ये माहिती द्यावी आणि मग त्यातून प्लेगची साथ कोणत्या कारणाने पसरते, प्लेगची साथ जर पसरत असेल तर कोणत्या प्रकारची आपण दक्षता घेतली पाहिजे, कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे, या सगळ्या संबंधीची माहिती प्रसारित करायला सुरुवात झाली. आणि मग या माहितीमधून लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी वर्तमानपत्र आपत्तीच्या काळामध्ये खूप महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो या काळामध्ये आणि या प्रसंगातून पुढे आलेला आहे. लोकमान्य टिळकांचा हा जो प्रयत्न होता त्यांचं अनुकरण गांधीजींनी, आता अनुकरण गांधीजींनी लोकमान्य टिळकांचं किती प्रमाणात केलेलं आहे वगैरे हा काय आपला आत्ताचा मुद्दा नाही आहे, पण या बाबतीत मात्र गांधीजींनी लोकमान्य टिळकांचं अनुकरण केलं आणि गांधीजींनी ज्या पद्धतीने लोकमान्य टिळकांनी प्लेगच्या साथीच्या संबंधीची माहिती द्यायला सुरुवात केली होती तशाच पद्धतीने गांधीजींनी सुद्धा त्यांच्या हरिजन साप्ताहिकामध्ये विशेषतः साथीचे रोग जे पसरतात पावसाळ्याच्या काळामध्ये, या साथीच्या रोगांपासून बचाव कसा करायचा, त्याची कारणं काय आहेत, स्वच्छता कशी ठेवायची, या सगळ्यांच्या संबंधी गांधीजींनी हरिजन साप्ताहिकातून माहिती द्यायला सुरुवात केली. आणि हा दुसरा प्रसंग आहे आपत्ती व्यवस्थापनामध्ये माध्यमांची भूमिका काय आहे ते अधोरेखित करणारा. जसं मी आपल्याला सांगितलं की या काळामध्ये आपत्ती व्यवस्थापन किंवा आपत्ती यांना अगदी खूप व्याख्याबद्ध केलेलं नव्हतं किंवा संकल्पनाबद्ध केलेलं नव्हतं, पण नकळतपणे टिळक आणि गांधीजी यांनी हे जे प्रयत्न केलेले आहेत ते माध्यमांची आपत्ती व्यवस्थापनातली भूमिका जी आहे त्याला कुठेतरी अधोरेखित करतात आणि मग तिथून खऱ्या अर्थाने माध्यमांची भूमिका सुरू झालेली आहे. आता याच्या पुढे आपण जर जाऊन पाहिलं तर आधुनिक काळामध्ये इलेक्ट्रॉनिक साधनं जी आहेत त्या इलेक्ट्रॉनिक साधनांचा तर आपत्ती व्यवस्थापनामध्ये खूप चांगला उपयोग होऊ लागलेला आहे आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण त्यांची जी काही हस्तपुस्तिका काढतात, जी काही माहिती पुस्तिका काढतात, त्याही माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाचं खूप चांगलं काम या पुस्तिकांच्या माध्यमातून केलं जातं. ही पुस्तिका सुद्धा एक प्रकारे त्याचं इलेक्ट्रॉनिक सुद्धा ते स्वरूप काढतात, म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सुद्धा ते त्या प्रकाशित करतात आणि प्रिंट पद्धतीने सुद्धा ते प्रकाशित करतात आणि मग त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपत्तीच्या संबंधीची माहिती, डूज अँड डोंट्स, म्हणजे कोणत्याही आपत्तीच्या काळामध्ये कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, काय करावं, काय करू नये, या सगळ्यांची माहिती ही लोकांपर्यंत नेण्याचं ते एक महत्त्वाचं माध्यम म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाऊ लागलेलं आहे. त्यानंतर एका अत्यंत महत्त्वाच्या अशा ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक म्हणू शकतो अशा एका माध्यमाकडे मला आपलं लक्ष वेधित करायचं आहे आणि ते माध्यम आहे हॅम रेडिओ. हॅम रेडिओ जे आहेत, आता आपण मुंबईचे जे विद्यार्थी आहात, आपण या हॅम रेडिओशी तुम्ही सगळे लोक बहुतेक बऱ्यापैकी परिचित असाल असं मला वाटतं. हे हॅम रेडिओज जे आहे ते आपत्ती काळामध्ये किती चांगली भूमिका पार पाडू शकतात. तर 2018 साली जो केरळचा पूर आलेला होता, या पुरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे लोक अडकलेले होते पुरामध्ये, तर जवळपास 1700 लोकांना हॅम रेडिओच्या माध्यमातून त्यांचा बचाव करण्यात आलेला आहे, त्यांना सोडवण्यात आलेला आहे
जे हॅम रेडिओचं जाळं केरळ राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे. त्यापूर्वी 2004 साली सुद्धा मी आपल्याला त्या संदर्भातली एक घटना सांगू शकते की सुनामी ज्या वेळेला आली होती 2004 साली आणि लक्षद्वीपमध्ये एक कुटुंब अडकलेलं होतं. सुनामीच्या नंतर जे काही पाण्याचा ओढा किंवा ओघ निर्माण झालेला होता, तर त्याच्यामध्ये एक कुटुंब अडकलेलं होतं आणि या कुटुंबाचा सुद्धा हॅम रेडिओच्या माध्यमातून दिल्लीच्या एका व्यक्तीशी त्यांनी संपर्क साधला आणि त्या दिल्लीच्या व्यक्तीला त्यांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी अडकलेले आहोत आणि आमची सुटका करण्याचा प्रयत्न करा. त्या व्यक्तीने तातडीने दिल्ली महानगरपालिकेला याची सूचना दिली आणि मग दिल्ली महानगरपालिकेमधून सगळी सूत्र हलवून म्हणजेच एकूण या व्यक्तीची सुटका करण्यामध्ये हॅम रेडिओची महत्त्वाची भूमिका जी आहे ती आपल्याला यात दिसून येते. त्यानंतर टी व्हीच्या संदर्भामध्ये तर मी काही आपल्याला सांगण्याची गरज नाही. टी व्हीच्या माध्यमातूनही खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुटका करण्याचे प्रयत्न जे आहेत आपत्तीमध्ये अडकलेल्या लोकांचे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये केले जातात. आणि आपत्ती काळामध्ये आपण आता निसर्ग जे वादळ आलेलं होतं त्या वादळाच्या काळामध्ये आपण पाहिलं आहे की माध्यमांनी किती चांगली भूमिका, टी व्हीने किती चांगली भूमिका याच्यामध्ये पार पाडलेली आहे. आपण कदाचित सगळ्यांनीच पाहिलेलं असेल एका चॅनलवरती, एका न्यूज चॅनलवरती एक अँकर जी आहे ती कव्हरेज करण्यासाठी फिरत होती वादळाचं, निसर्ग वादळाचं. आणि निसर्ग वादळाच्या वेळेला लोकांना भोंग्याच्या माध्यमातून, भोंगा हे सुद्धा एक माध्यम आहे आपत्तीच्या वेळेला लोकांमध्ये जागरूकता आणणारं, आणि या भोंग्याच्या माध्यमातून निसर्ग वादळाने ग्रस्त होऊ शकणारा सगळा भाग आहे त्या भागामध्ये ही सूचना दिलेली होती की लोकांनी घराच्या बाहेर पडू नये वगैरे वगैरे. आणि असं असताना सुद्धा काही फळ विक्रेते त्यांचे स्टॉल्स लावून बसलेले होते आणि तिथे फळं विकत घेण्यासाठी काही लोकसुद्धा उभे होते. आणि या टी व्ही अँकरने त्या लोकांपाशी जाऊन हा प्रश्न विचारला की तुम्हाला सूचना दिलेली आहे की तुम्ही फिरायचं नाही आहे बाहेर आणि वादळ येऊन धडकू शकतं, या वादळाचा तुम्हाला तुमच्यावर परिणाम होऊ शकतो, तुम्ही या वादळामध्ये अडकू शकता आणि तुम्ही का फिरत आहात. तर त्यावेळेला तो जो प्रसंग आहे या टी व्ही अँकरलाच त्या विक्रेत्यांनी आणि खरेदीदारांनी प्रश्न विचारला की आम्ही तर बाहेर आहे लेकिन आप क्यों बाहर हो, आप क्यों यहाँ फिर रही हो. तर त्यांनी उत्तर असं दिलं त्या टी व्ही अँकरने की हे माझं काम आहे. मग ते म्हणाले ये हमारा भी काम है, हमारा पेट भरना ये हमारा काम है, हमारे बाल बच्चों का पेट भरना ये हमारा काम है, असं त्यांनी उत्तर त्याला दिलेलं होतं. आणि मग यावरून ती टी व्ही अँकर आणि ते जे खरेदीदार आणि विक्रेते यांच्यामध्ये जी झालेली एक झकपक आहे ती पण आपण सगळ्यांनी पाहिलेली होती. आता यावरती हा प्रसंग जो दाखवला गेला टी व्हीवरती, यानंतर त्याच्यावरती उलटसुलट अनेक प्रक्रिया आल्या. पण मी जेव्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून ह्याला बघते, माध्यमांची आपत्ती व्यवस्थापनाची भूमिका ही मार्गदर्शकाची भूमिका आहे. आणि माझ्या दृष्टिकोनातून ह्या टी व्ही अँकरने, कदाचित त्या टी व्ही अँकरचा टोन थोडासा हाय झाला असेल, खूप वारं होतं आणि त्यामुळे आवाज येत नव्हता म्हणून त्यांचा बहुतेक टोन हाय झालेला असेल कदाचित. पण ही माध्यमांची भूमिका आहे की जी सूचना दिलेली आहे त्या सूचनेचं लोक जर पालन करत नसतील तर माध्यमांनी त्याच्यामध्ये लोकांना त्या सूचनेची आठवण करून द्यावी, लोकांना त्याचं पुनर्स्मरण करून द्यावं आणि ती सूचना पालन करायला लोकांना भाग पाडावं. ही माध्यमांची त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे आणि हीच भूमिका या टी व्ही अँकरने तिथे पार पाडलेली होती. आता आपण थोडासा विचार केला की जागतिक पातळीवरती माध्यमांची आणि आपत्ती व्यवस्थापनांची जी आहे ती क्रिया कशी घडते किंवा त्यांचे सहसंबंध कसे लावले जातात. तर याचं मला सगळ्यात चांगलं उदाहरण जे आपल्याला द्यायला आवडेल ते आहे जपानचं. जपानमध्ये तिथली सगळी जी माध्यमं आहेत, इलेक्ट्रॉनिक माध्यमं विशेषतः तिथली, अगदी पर्टिक्युलरली तिथल्या फेसबुक आणि व्हॉट्सअप, ट्विटरला सुद्धा काही असं अलार्मिंग सिस्टम देण्यात आलेलं आहे की कोणतीही आपत्ती जेव्हा येणार आहे आणि विशेषतः त्यांच्याकडे पूर, भूकंप आणि सुनामी यासारख्या खूप आपत्ती खूप मोठ्या प्रमाणात येतात आणि या आपत्ती जेव्हा येणार आहेत त्याचं अलार्मिंग सिस्टम त्यांनी या सगळ्या ज्या त्यांच्या माध्यम आहेत त्या सगळ्या माध्यमांना त्या जोडलेल्या आहेत आणि एक त्यांनी ग्लोबल स्टँडर्ड सेट केलेला आहे त्यांच्या माध्यमांचा आणि आपत्तीच्या सूचनांचा. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की आपत्तीचं अलार्मिंग झालं की 30 सेकंदांमध्ये त्या माध्यमांना हे सांगितलेलं आहे, 30 सेकंदांमध्ये, अवघ्या 30 सेकंदांमध्ये तिथल्या सगळ्या माध्यमांमधून आपत्ती कोसळण्यासंदर्भातली सूचना दिली जाते.
आणि मग त्यामुळे काय होतं की माध्यमांची भूमिका याच्यामध्ये खूप जास्ती महत्त्वाची त्यांनी मानलेली आहे, हे स्पष्ट होतं. आपल्याकडे या संदर्भामध्ये काय होतं तर आपल्याकडे मी जसं सांगितलं की 67व्या विभागानुसार माध्यमांनी जी सूचना त्यांना केंद्र, राज्य किंवा स्थानिक सरकारांकडून आलेली असेल किंवा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांच्याकडून जी सूचना आलेली आहे ती सूचना तातडीने जारी करणं ही माध्यमांची भूमिका आहे आणि माध्यमांना ते करावं लागतं. पण मग हे करत असताना काही वेळेला गफलत काय होते, मी जसे आपल्याला सुरुवातीला 2 मुद्दे सांगितलेले आहेत त्या 2 मुद्द्यांमध्ये माध्यमांच्या भूमिकेमध्ये कुठेतरी काहीतरी बिघडतं आणि मग त्याचाही परिणाम जो आहे, वाईट परिणाम जो आहे त्याचा लोकांवरती व्हायला लागतो. जसं की आता लॉकडाऊन वाढणार किंवा थांबणार, लॉकडाऊन अनलॉकडाऊन होणार किंवा काय वगैरे या संदर्भामध्ये संभ्रम लोकांच्या मनामध्ये सुरू आहे आणि मग एक स्ट्रेस लोकांमध्ये आलेला आहे या लॉकडाऊनला घेऊन. त्या स्ट्रेसमध्ये कुठेतरी भर टाकण्याचं काम सुद्धा माध्यमं करत आहेत दुर्दैवाने. आणि मग हे जर सगळं थांबवायचं असेल आपल्याला तर त्यासाठी आपल्याला खूप महत्त्वाचं जे आहे ते माध्यमांना प्रशिक्षण द्यावं लागेल. माध्यमांना आपत्ती काळामध्ये कशा पद्धतीने वर्तन करायचं आहे त्याचं प्रशिक्षण द्यावं लागेल. आणि हे प्रशिक्षण देण्याचं माध्यम काय असेल तर पुन्हा मला आपल्याला पाश्चिमात्यांचंच उदाहरण यासाठी द्यायला आवडेल. 2 प्रकारची वादळं येऊन गेलेली आहेत. एका वादळाचं जे नाव आहे ते अम्फान असं आहे आणि एकाचं फाहिलिन असं नाव आहे. आता हे फाहिलिन जे वादळ येऊन गेलेलं आहे ते भारतात त्याचा परिणाम घडलेला नाही आहे, अमेरिकेमध्ये त्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणात घडलेला आहे. आणि हे फाहिलिन नावाचं वादळ ज्यावेळेला येणार होतं त्यावेळेला तिथल्या समाज माध्यमांनी खूप अगदी वेगाने सगळी वादळाच्या संबंधीची माहिती, वादळामध्ये काय केलं जाऊ नये, काय करावं वगैरे, कसं वर्तन करावं, पुनर्वसन करण्यात येत आहे, मदत छावण्या उभारलेल्या आहेत त्या कुठे आहेत, या सगळ्यांची माहिती जी आहे ती समाज माध्यम म्हणजे व्हॉट्सअप आणि फेसबुक याच्यावरून ती माहिती जी आहे ती खूप पटकन प्रसारित करण्यात आली आणि ती लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली. आता याचंच दुसरं उदाहरण जे मी आपल्याला देणार आहे ते आहे ओरिसाचं. ओरिसा या घटक राज्यामध्ये सुद्धा तिथे साधारणपणे एप्रिलचा शेवट आणि मे महिन्याची सुरुवात हा काळ असतो. कोणतं ना कोणतं तिथे छोटं मोठं तरी येऊन धडकत असतं आणि मग या काळामध्ये तिथल्या सगळ्या स्थानिक लोकांनी त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप्स आणि फेसबुकचे जे काही त्यांचे पेजेस आहेत ते त्यांनी निर्माण केलेले आहेत. आणि मग वादळ कधी येणार आहे याची माहिती प्राप्त झाली की झटपट लोक एकमेकांना या वादळाच्या संबंधीची माहिती प्रसारित करतात. आता मला आपल्याला हे सांगायचं की इथे कोणीही पत्रकार किंवा कोणीही एखादं चॅनल, न्यूज चॅनल किंवा एखादं वर्तमानपत्र हे इथे नसतं. लोकांनी त्यांच्यामधून उभं केलेलं जे काही जाळं आहे माध्यमांचं, या माध्यमांच्या जाळ्यांच्या माध्यमातून लोक हे करत आहेत. आणि मग इथे माध्यमांची भूमिका, समाज माध्यमांची भूमिका जी आहे ती खूप सशक्त होते आणि कुठेतरी जे पत्रकारिता आहे या पत्रकारितेची भूमिका जी आहे ती कुठेतरी इथे क्षीण होते. आता अर्थात ही खूपच चांगलीच गोष्ट आहे, प्रश्नच नाही, वादच नाही की लोकांनी आपल्यामधून हे गट निर्माण केलेले आहेत आणि लोक आपल्यामधून सरकारची सुद्धा वाट न पाहता किंवा वृत्तपत्र आणि टीव्हीची सुद्धा वाट न पाहता आपल्यामध्ये ह्या सगळ्या माहितीचे जे आहे ते प्रसारण लोक करत आहेत. हा खूप एक ताकदीचा मुद्दा आहे. या सगळ्यांमध्ये स्थानिक माध्यमं जी आहेत, स्थानिक जे काही चॅनल्स तिथे निर्माण केलेले आहेत ओरिसामध्ये, हे स्थानिक चॅनलसुद्धा समाज माध्यमांवरती बातमी फिरू लागताच लगेचच ही स्थानिक जी चॅनल्स आहेत ती जागी होतात आणि ती लोकांना काय काय काळजी घ्यायची आहे, कशा प्रकारची काळजी घ्यायची आहे याची माहिती ती प्रसारित करायला सुरुवात करतात. आणि मग ओरिसामध्ये हे जे घडतं, आता यावर्षी काय झालं, जवळपास गेल्या 10 ते 15 वर्षांपासून ओरिसामध्ये हा प्रयोग सुरू आहे. यावर्षी काय झालं की लॉकडाऊनमुळे ही सगळी लोक जी आहेत त्यांना खूप सशक्तपणे त्यांचं काम करता येत नव्हतं. जे त्यांना आपत्तीपूर्व व्यवस्थापन करायचं होतं ते त्यांना करता येत नव्हतं आणि म्हणून मग त्यांनी त्यांचे स्थानिक जे चॅनल्स होते त्या स्थानिक चॅनल्सवरून हे प्रसारित करायला सुरुवात केली की लॉकडाऊनमुळे कोणीही कोणाच्या मदतीला येणार नाही आणि वादळ जर कोसळलं तर काय काय काळजी घ्यायची आणि कोणी कशा पद्धतीने आपल्याला स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करायचा आहे, आपली जास्तीत जास्त वित्तहानी आणि प्राणहानी कशी टाळायची आहे यासाठीचा प्रयत्न सगळ्यांनी करायचा आहे, हे तिथल्या स्थानिक माध्यमांनी प्रसारित करायला सुरुवात केली. आणि मग इथे स्थानिक माध्यमांची भूमिका जी आहे ती पुन्हा एकदा खूप प्रबळ होऊ शकलेली आहे ओरिसासारख्या राज्यामध्ये.
आणि मग या सगळ्या गोष्टींकडे जर आपण पाहिलं तर माध्यमं खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतात, पण आता गरज जी आहे माझ्या दृष्टिकोनातून ती माध्यमांमध्ये एक प्रकारचं शिक्षण आणि प्रशिक्षण निर्माण करण्याची. पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये डिझास्टर जर्नलिझम अशी एक स्वतंत्र अभ्यासाची शाखा आहे. आपल्याकडे अजून ही अभ्यासाची शाखा तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रसारित होऊ शकले नाही. तिचा वाढ किंवा तिचा विस्तार जो आहे तो आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकलेला नाही आहे. आपल्याकडे खूप जास्ती गरज आहे डिझास्टर जर्नलिझमच्या विस्ताराची. आपत्ती व्यवस्थापनाचा मी माझ्या दृष्टिकोनातून, मी सुरुवातीला आपल्याला 3 टप्पे सांगितलेले आहेत, मी माझ्या दृष्टिकोनातून एक चौथा महत्त्वाचा टप्पा मानते आपत्ती व्यवस्थापनाचा, आणि तो टप्पा आहे आपत्ती व्यवस्थापन विस्तार व विकास. आणि मग या टप्प्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनामध्ये संशोधन होणं, आपत्ती व्यवस्थापनामध्ये जास्तीत जास्त ज्ञान व्यवस्थापन होणं आणि त्याचा विस्तार होणं. आणि मग यामध्ये माध्यमांची भूमिका जी आहे ते डिझास्टर जर्नलिझम हे जास्ती सक्षम करण्यामध्ये खूप जास्ती महत्त्वाची भूमिका आपल्याला पार पाडायची आहे. आणि मग ही भूमिका पार पाडण्यासाठी गरज आहे ती आपल्याला शिक्षण घेण्याची किंवा प्रशिक्षण घेण्याची. उदाहरणार्थ एखाद्या आपत्तीचं ज्यावेळेला आपण कव्हरेज करणार आहोत, भूकंपाच्या संदर्भामध्ये आपण कव्हरेज करणार आहोत, आपल्याला भूकंपाची कारणं काय आहेत, भूकंपाचे काय परिणाम आहेत, भूकंपामध्ये जर वाचायचं असेल, भूकंप ही आपत्ती अशी आहे की ती अगदी 1 किंवा 2 मिनिटांमध्ये येऊन जाते आणि सगळं जमीनदोस्त करून जाते, सगळं उद्ध्वस्त करून जाते. आणि त्यामुळे या 1 किंवा 2 मिनिटांमध्ये कोणतंही माध्यम लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही आपल्याकडे, निदान भारतामध्ये, आणि लोकांना हे सांगू शकत नाही की त्यांनी काय करायला हवंय. पण मग माध्यमं काय करू शकतात, तर भूकंप जर झाला तर कशा पद्धतीने आपण काळजी घ्यायची आहे, काय डूज आणि डोंट्स आपण करायचे आहेत, हे माध्यमं लोकांपर्यंत जाऊन लोकांपर्यंत पोहोचवू शकतात. त्याचं उदाहरण जर मला आपल्याला द्यायचं असेल तर मी देऊ शकेन की लातूरच्या भूकंप झालेल्या घटनेला 25 वर्ष ज्या वेळेला पूर्ण झाली त्यावेळेला बऱ्याच वृत्तपत्रांनी 25 वर्षानंतरच्या एकूण स्थितीची जी आहे ती सगळी माहिती दिलेली होती. किल्लारी हे भूकंपाचं केंद्र होतं आणि मग किल्लारी आणि लातूरच्या आसपास कशा पद्धतीने पुनर्वसन झालेलं आहे, ते किती यशस्वी किंवा किती ते अयशस्वी झालेलं आहे वगैरे वगैरे, या संदर्भामध्ये बऱ्याच वृत्तपत्रांनी पुरवण्या काढलेल्या होत्या. आणि मग त्याच्या माध्यमातून लोकांनी जर भूकंप होत असेल तर कशा प्रकारची काळजी घ्यायची याची सुद्धा माहिती प्रसारित केलेली होती. लातूरच्या 1993 मध्ये झालेल्या भूकंपाच्या काळामध्ये विशेषतः वृत्तपत्रांनी जी माहिती दिलेली होती त्या माहितीचा बराचसा उपयोग गुजरातमध्ये जो नंतरचा भूकंप आलेला होता भुजला, त्या 2001च्या भुज भूकंपामध्ये खूपसं मार्गदर्शन वृत्तपत्रांचं या संदर्भामध्ये होऊ शकलेलं आहे आपत्ती उत्तर आणि आपत्तीकालीन व्यवस्थापनामध्ये. तर एकूणच माध्यमांची ही जी भूमिका आहे ती भूमिका कशी पार पाडायची आहे, त्यासाठी माध्यमांमध्ये जे पत्रकार आपत्तीच्या संदर्भातलं कव्हरेज करणार आहेत त्या पत्रकारांना त्याचं शिक्षण आणि प्रशिक्षण दिलेलं असणं हे खूप आवश्यक आहे. आता हे जे आहे ते माध्यम शिक्षण आणि प्रशिक्षण घेऊन काय काय करू शकतात, तर फक्त कव्हरेज देणं एवढंच नव्हे तर विशेषतः फोरकास्टिंग करणं जे आहे, म्हणजे आपत्तीचं भविष्यकथन करणं किंवा आपत्तीविषयीचे माहितीचं जे इंटरप्रिटेशन करायचं आहे ते इंटरप्रिटेशन करण्यामध्ये सुद्धा माध्यमांची खूप महत्त्वाची अशी भूमिका आहे. माध्यमं इंटरप्रिटेशन योग्य पद्धतीने करतात आणि त्या इंटरप्रिटेशनमधून लोकांना जागृती करण्याचं काम इलेक्ट्रॉनिक माध्यमातून खूप चांगलं करता येऊ शकतं. आता जे लोक कव्हरेज करणार आहेत आपत्तीचं त्यांना मेटरोलॉजीचं ज्ञान असणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे. भूतलावर ज्या घडामोडी घडतात त्या घडामोडींची योग्य माहिती त्यांना असणं सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे एकूणच जे आपत्तीचं कव्हरेज करायचं आहे ते करत असताना शिक्षण आणि प्रशिक्षण असणं हे आवश्यक आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये किंवा आपत्तीच्या संदर्भामध्ये कव्हरेज देणाऱ्या वार्ताहरांनी एक मुद्दा लक्षात ठेवणं आवश्यक आहे की आपण ज्या वेळेला कोणत्याही वार्तांकनाला प्राधान्य देणार आहोत त्यावेळेला आपल्याकडून कोणतीही चुकीची माहिती जाणार नाही, हा पहिला महत्त्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा, आपण अतिशय भडक पद्धतीने माहितीचं अजिबात प्रसारण करू नये. मला कोणावरही टीका करायची नाही आहे,
पण बऱ्याचशा न्यूज चॅनल्सवरती तुम्ही पाहत असाल की अतिशय भडक पद्धतीने अँकर माहितीचं प्रसारण करतात, अगदी खूप आरडून ओरडून जोरजोरात बोलून वगैरे. असं जोरजोरात ओरडून आरडून माहिती जी आहे ती माहिती लोकांवर चुकीच्या पद्धतीने आदळते. विशेषतः आपत्तीची पूर्वसूचना जेव्हा द्यायची आहे आणि दिलासा जेव्हा लोकांना द्यायचा आहे माध्यमांनी, त्यावेळेला आरडून ओरडून माहिती देण्यापेक्षा सौम्यपणे शांतपणे जर आपत्तीची माहिती दिली, येणाऱ्या प्रसंगाची संभाव्यता सांगितली, येणाऱ्या प्रसंगाची माहिती जर सांगितली, तर त्यातून लोक शांतपणे जागृत होतील. लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होणार नाही आणि लोक शांतपणे सरकारच्या आणि माध्यमांच्या सगळ्या प्रयत्नांना प्रतिसाद देतील. लोकांनी प्रतिसाद कसा द्यायचा आहे हे माध्यमांवर खूप मोठं अवलंबून आहे आणि म्हणून मग लोकांच्या चांगल्या प्रतिसादासाठी चांगल्या पद्धतीने माहितीचं प्रसारण माध्यमांनी करावं हे माध्यमांचं कर्तव्य आहे. त्यानंतर माध्यमांची जी अजून एक महत्त्वाची भूमिका आहे ती एक सिस्टम डेव्हलप करू शकतात. माध्यमं आपत्तीच्या संदर्भातली एक सिस्टम डेव्हलप करू शकतात. आता मी सुरुवातीला जे आपत्तीचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत त्या प्रकारांचा जर आपण विचार केला तर ही जी सिस्टम डेव्हलप आहे ती तिथे आपल्याला करता येऊ शकते. म्हणजे पर्टिक्युलरली एखाद्या चॅनलनी किंवा एखाद्या वृत्तपत्राने आपत्तीच्या संदर्भामध्ये एखादी मालिका चालवणे किंवा एखादं जे आहे ते एक एपिसोड्स जे आहेत ते एपिसोड्समधून वेगवेगळ्या आपत्तींची त्यांनी माहिती देणे आणि मग त्या माध्यमातून लोकांना आपत्तीसाठी जागरूक करणे. असं अजिबात गरजेचं नाही आहे की आता कोणत्या तरी आपत्तीची संभाव्यता आहे, कोणती तरी आपत्ती येऊन कोसळणार आहे आणि म्हणून मग आपत्तीच्या संदर्भामध्ये असे सगळे प्रयत्न करावेत. ज्या वेळेला धोका मूल्यमापन याच्यामध्ये जे आहे ते आपत्तीचा काळ जेव्हा नसतो तेव्हा सुद्धा आपत्ती येऊ नये किंवा त्या आपत्तीमध्ये जास्ती मानवी किंवा वित्तहानी होऊ नये या दृष्टिकोनातून कोणती काळजी घेतली जावी याची माहिती माध्यमं प्रसारित करू शकतात. आपत्ती विरहित काळामध्ये सुद्धा, हा मुद्दा पुन्हा एकदा लक्षात घ्या, मी जे सांगते आपत्ती विरहित काळामध्ये सुद्धा, उदाहरणार्थ अपघात ही तर अगदी सतत होणारी तशी आपत्ती आहे खरं म्हणजे. आणि म्हणून मग रेल्वे अपघात असेल, विमान अपघात असेल किंवा जास्ती प्रमाणात होणारा रस्ते अपघात असेल, हा अपघात टाळण्यासाठी काय करावं किंवा सर्पदंशासारखे प्रकार आहेत ते टाळण्यासाठी काय करावं हे माध्यमांनी प्रसारित करणं. कारण आपल्याला कदाचित माहिती नसेल की सर्पदंशासारख्या आपत्तीने सुद्धा आपल्या देशामध्ये वर्षभरात जवळजवळ 2000 ते 2200 2500 कधी कधी ही संख्या जाते, इतकी लोक वर्षाला सर्पदंशाने मरण पावतात. किंवा वीज प्रपात असेल यासारख्या आपत्तीची माहिती लोकांना देऊन पावसाळ्याच्या काळामध्ये वीज प्रपातापासून जर वाचायचं असेल तर त्यासाठी काय करावं याची माहिती प्रसारित जर केली तर लोक तशी काळजी घेऊ शकतात आणि वित्तहानी आणि जीवितहानी टाळू शकतात. तर माध्यमांची ही सगळी भूमिका आहे की लोकांना आपत्ती जागरूकता आणणे, लोकांना आपत्तीसाठी जागरूक करणे आणि लोकांना पुढची जी महत्त्वाची भूमिका आहे ती आहे आपत्ती प्रशिक्षण घ्यायला. ठीक आहे, सॉरी पुन्हा एकदा डिस्टर्बन्स आलेला होता. तर मी हे सांगत होते की माध्यमांनी लोकांना अशा पद्धतीने जागरूक करावं की लोकांमध्ये कोणत्याही प्रकारची भीती निर्माण होणार नाही. आणि आपत्तीच्या काळामध्ये किंवा विशेषतः आपत्ती उत्तर व्यवस्थापनामध्ये माध्यमांची अजून एक महत्त्वाची जी भूमिका आहे ती खूपशी माध्यमं हे करतात. विशेषतः टाइम्स ग्रुप असेल किंवा सकाळ असेल, लोकमत असेल, हे ग्रुप्स करतात की आपत्ती निधी उभारला जातो आणि हा निधी आपदग्रस्तांपर्यंत पोहोचवला जातो. किंवा आपत्ती काळामध्ये केरळच्या पुराच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे आपण पाहिलं आहे की बऱ्याचशा माध्यमांनी लोकांना दैनंदिन गरजेच्या असलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंची मदत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूपसे वस्तू किंवा कपडे वगैरे सारखे जे आहेत ते गोळा करून पूरग्रस्तांपर्यंत ते नेण्याचं काम केलेलं आहे. तर यातही माध्यमांची खूप महत्त्वाची भूमिका आहे. पण मला इथे पुन्हा एक सुचवावंसं वाटतं की माध्यमं जे निधी गोळा करतात ते निधी किती प्रमाणात कुठे पोहोचलेले आहेत यांची सुद्धा माहिती देणं हे माध्यमांचं कर्तव्य आहे. लोकांनी जो निधी दिलेला आहे, जो पैसा लोकांनी मदतीसाठी दिलेला आहे, त्या पैशांचं माध्यमांनी नेमकं काय केलेलं आहे, किती प्रमाणात मदत पोहोचवलेली आहे, कुठे कुठे ती मदत पोहोचवलेली आहे याची संपूर्ण माहिती माध्यमांनी लोकांपर्यंत सुद्धा पुन्हा पोहोचवणं म्हणजे ती रिव्हर्स करणं हे माध्यमांसाठी खूप आवश्यक आहे. आणि म्हणून मला हे सुचवावंसं वाटतं की आपण जर पुढे चालून या सगळ्या कामांमध्ये जेव्हा गुंताल तेव्हा हे लक्षात ठेवा की आपण
जेव्हा कोणाकडून काहीतरी घेतोय तेव्हा त्यांचे हिशेब देण्याचं आपलं उत्तरदायित्व आहे, माध्यमांचं ते उत्तरदायित्व आहे. आणि म्हणून मग अशा प्रकारचे निधी ज्या वेळेला आपण गोळा कराल त्यावेळेला आपल्याला लोकांना हिशेब द्यायचा आहे की त्यांनी दिलेल्या पैशांमधून नेमकं काय काय झालेलं आहे. या सगळ्यांच्या नंतर माध्यमांनी एक डिझास्टर कोड निर्माण करावं, जे पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण केलं जातं. हे डिझास्टर कोड जे आहे ते आपत्तीच्या काळामध्ये त्या माध्यमातल्या वार्ताहरांनी कशा प्रकारचं वर्तन करावं हे सांगणारं हे डिझास्टर कोड आहे. मला पुन्हा आपल्याला असं वाटेल की आपण ज्याही माध्यमामध्ये पुढे चालून काम करायला जाणार आहात त्या माध्यमांनी जर स्वतःचं डिझास्टर कोड निर्माण केलेलं नसेल तर वार्ताहर या नात्याने तुम्ही स्वतःचं वैयक्तिक डिझास्टर कोड निर्माण करा. पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये अशाही पद्धतीने काही वार्ताहरांनी त्यांचं डिझास्टर कोड निर्माण केलेलं आहे. तुम्ही स्वतः तुमचं डिझास्टर कोड निर्माण करा. एक आचारसंहिता, आपत्तीच्या काळामध्ये काय काय बोलायचं आहे, कसं बोलायचं आहे, काय सांगायचं आहे, काय सांगायचं नाही आहे, कसं सांगायचं आहे, हे सगळं जे आहे त्या संदर्भातलं तुमचं एक डिझास्टर कोड तुम्ही निर्माण करा. आणि अशी सूचनासुद्धा मला आपल्याला द्यायला आवडेल की आपण आपत्तीच्या संदर्भामध्ये जर वार्तांकन करणार असाल, त्यामध्ये आपण जर इच्छुक असाल तर आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भामधले काही सर्टिफिकेट कोर्सेस, जसं की माझ्या कॉलेजमध्ये सुद्धा एक सर्टिफिकेट कोर्स चालवला जातो, तर आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भामधले काही सर्टिफिकेट कोर्सेस, डिप्लोमा कोर्सेस जे काय आपल्याला शक्य असेल थोडंसं त्याचं थेरॉटिकल नॉलेजसुद्धा आपल्याला असणं आवश्यक आहे. आणि म्हणून मग ते थेरॉटिकल नॉलेज गेन करण्यासाठी अशा प्रकारचे काही आपण कोर्सेस, शॉर्ट टर्म कोर्सेससुद्धा पॅरलली करावेत, अशी सुद्धा मी आपल्याला एक सूचना या माध्यमातून देऊ इच्छिते. तर एकूण ही सगळी माध्यमांची भूमिका मांडत असताना त्यामध्ये अनेक वाद आहेत, अनेक विवाद आहेत. त्या सगळ्या विवादांना मी मुद्दामच हात घातलेला नाही. प्रत्येकाचा आपला आपला दृष्टिकोन आहे. काहींच्या मते माध्यमं खूप जास्ती या भूमिकेमध्ये व्यत्यय आणतात, काहींच्या मते खूप चांगली भूमिका पार पाडतात. आपत्ती व्यवस्थापनाचे अभ्यासक या नात्याने मी ज्या वेळेला या भूमिकेकडे पाहते त्यावेळेला मला हे दिसतं की आज आपल्या राष्ट्रामध्ये माध्यमं आपत्ती व्यवस्थापनामध्ये खूप चांगली भूमिका पार पाडत आहेत, खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. विशेषतः कोविडच्या काळामध्ये आपण पाहिलं की इमर्जन्सी सर्व्हिसेस ज्या होत्या त्या इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये माध्यमांना ठेवण्यात आलेलं होतं. लोकांपर्यंत योग्य माहिती योग्य वेळेला पोहोचावी हे महत्त्वाचं काम जे आहे ते माध्यमांनी केलेलं आहे. लोकांनी फार घाबरू नये हे सांगण्याचं काम माध्यमांनी केलेलं आहे. त्याच वेळेला लोकांना घाबरवण्याचं सुद्धा काम काही माध्यमांनी केलेलं आहे. पण मी सुरुवातीला जे म्हणाले की आपण माध्यमाचे काम करते या नात्याने आपली ही जबाबदारी आहे की आपण जास्तीत जास्त राईट इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत कशी पोहोचवत आहात, ॲट द राईट टाईम आपण ती माहिती लोकांपर्यंत कशी पोहोचवत आहात हे शेवटी आपल्यावरती अवलंबून आहे. आणि म्हणून आपण सगळे लोक जे माध्यमांच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाच्या कामामध्ये हातभार लावणार आहात भविष्यकाळामध्ये, त्या आपल्या भविष्यातल्या भूमिकेसाठी मी आपल्याला शुभेच्छा देते. आणि माझं प्रेझेंटेशन मी इथे थांबवते. आपल्याला जर या संदर्भामध्ये काही शंका असतील, काही प्रश्न असेल तर आपण कृपया ते विचारावेत अशी मी आपल्याला विनंती करते. राहुल सर, काही प्रश्न आहेत का? चॅट बॉक्स कुठे गेला? एक प्रश्न असा आलेला आहे की वार्तांकनासाठी कोणती कौशल्य असणं गरजेचं आहे? आपत्तीच्या वार्तांकनासाठी
कोणती कौशल्य असणं गरजेचं आहे. तर मला असं वाटतं मी माझ्या प्रेझेंटेशनमध्ये बऱ्याच गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. पण आता कौशल्याच्या पातळीवर म्हणजे आपण ज्याला हार्ड स्किल्स म्हणू शकतो, ती हार्ड स्किल्स मी सांगितलेली आहे आपल्याला की किमान आपल्याला कोणती माहिती असली पाहिजे वगैरे वगैरे. तर आता काही सॉफ्ट स्किल्ससुद्धा याच्यामध्ये असणं आवश्यक आहेत. आणि मग सॉफ्ट स्किल्समध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं जे आहे ते तुम्हाला थोडंसं धाडसी व्हावं लागेल. एक काही दिवसांपूर्वी माझ्याकडे एक क्लिप आलेली होती. तुम्ही पण बऱ्याच लोकांनी ती क्लिप ऐकलेली असेल. एका वार्ताहराची ती क्लिप आहे आणि कोविड-19नी मृत पावलेल्या एका व्यक्तीचं जे शव आहे ते शवदाहिनीमध्ये नेल्यानंतर काय त्याची परिस्थिती झालेली होती यावरती त्या वार्ताहराने त्यांची जी क्लिप आहे, त्यांचा जो व्हिडिओ आहे तो त्यांनी बनवलेला होता. मला असं वाटतं की सॉफ्ट स्किल जो लागतो आपत्तीचं वार्तांकन करण्यासाठी, तो सगळ्यात पहिलं जे आहे ते आपल्याला भावनाशीलता असावी लागेल, पण त्याचसोबत आपल्या भावनांवर आपल्याला नियंत्रणसुद्धा ठेवता आलं पाहिजे. एक जी गफलत होते ना की आपल्याकडे कायदा आणि सुव्यवस्थेचे जे वेगवेगळे घटक आहेत, काही वेळेला माध्यमं असं मानतात की ते कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करणारे किंवा टिकवणारे घटक आहेत आणि मग पॉलिसी भूमिकेत काही वेळेला माध्यमं शिरतात. या पॉलिसी भूमिकेमध्ये आपल्याला शिरायचं नाही आहे, हे माध्यमांनी लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. आणि आपली जी भूमिका आहे ती लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणे ही आपली भूमिका आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून मग तारतम्य ठेवणं, माहिती योग्य कशी प्रेझेंट करायची आहे आणि मी जे आपल्याला म्हटलं की सौम्य पद्धतीने ती आपल्याला प्रेझेंट करायची आहे, आरडाओरडा न करता आपल्याला ती प्रेझेंट कशी करायची आहे, हे स्किल आपल्यामध्ये वार्ताहर म्हणून असणं हे त्याच्यासाठी मला असं वाटतं आवश्यक आहे. आणि तिसरं कौशल्य जे आपल्याला त्यासाठी आवश्यक आहे ते विश्लेषण करणं, माहितीचं विश्लेषण करता येणं हेही आवश्यक आहे. जी आपल्याला माहिती प्राप्त झालेली आहे आपत्तीच्या संदर्भामधली. आता बघा, निसर्ग वादळाच्या वेळेला काय झालं माहिती आहे का की निसर्ग वादळाचा जो धडकण्याचा बिंदू आहे तो जवळपास गुजरात आहे हे नंतर लक्षात आलेलं होतं, स्पष्ट झालेलं होतं. पण तरीही काही माध्यमांनी, मी आपल्याला नाव सांगणार नाही, आपल्याला माहिती आहे आपण तसे सुज्ञ आहात, काही माध्यमांनी अशा पद्धतीने माहिती द्यायला सुरुवात केली होती की मुंबई हेच वादळ धडकण्याचं ठिकाण होतं. आता ॲक्च्युली जे काही हवामान खात्याने किंवा हवामानशास्त्रीय ज्या काही संघटना आहेत आपल्याकडे, त्या कोणत्याही संघटनेने हे अजिबात सांगितलेलं नव्हतं की मुंबई वादळ धडकण्याचं ठिकाण असणार आहे. पण माध्यमांनी त्याला असं रंगवलेलं की मुंबई हे वादळ धडकण्याचं ठिकाण असणार आहे आणि मग मुंबईला खूप जास्ती फोकस माध्यमांनी याच्यामध्ये केलेलं होतं. आणि मग पुन्हा याच माध्यमांनी सांगायला सुरुवात केली होती की वादळाने आपला आता जे हे आहे रूट जो आहे तो आता बदलला आणि मुंबईचा रूट त्यांनी सोडला आणि मुंबईला जास्ती नुकसान केलं नाही वगैरे. माध्यमांनीच आधी सांगितलं की मुंबईला खूप नुकसान होणार आहे आणि नंतर माध्यमं असं सांगायला लागली की वादळाने दिशा बदलली आणि म्हणून मग आता मुंबईला नुकसान झालेलं नाही आहे. तर हे असं चुकीच्या पद्धतीने वार्तांकन मला असं वाटतं करू नये. अगदी जे ओरिजिनल सोर्सेस आहेत, ओरिजिनल सोर्सेस बघावेत आपत्तीच्या संभाव्यतेच्या संदर्भातले, आणि तो खूप महत्त्वाचा स्किल आहे असं मला वाटतं. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो आपत्तीच्या काळात माध्यमांनी शासन आणि समाजासोबत कशा प्रकारे काम केलं पाहिजे. प्रफुल्ल यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. तर मी आपल्याला सांगितलं की कायद्यानुसार जर आपण विचार केला तर 67वा आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं जे 67वा विभाग आहे त्या विभागामध्येच हे स्पष्ट केलेलं आहे की सरकारने दिलेली जी माहिती ती तशीच्या तशी, सरकारने दिलेली माहिती जशीच्या तशी, इथे हा महत्त्वाचा शब्द आहे, जशीच्या तशी. सरकारी माहितीमध्ये सरकारने जी माहिती निर्गमित केली आहे माध्यमांकडे त्या माहितीमध्ये बदल करण्याचा माध्यमांना अधिकार नाही. सरकारने दिलेली जशी माहिती आहे तशी माहिती माध्यमांनी लोकांपर्यंत पोहोचवावी आणि ती अधिकृत माहिती माध्यमांनी पोहोचवावी, ही महत्त्वाची कामगिरी यामध्ये माध्यमांची आहे. आणि मग शासन आणि समाज यांच्यामध्ये दुवा साधण्याचं काम, मी सुरुवातीला आपल्याला जे म्हणलं की 3 स्तंभ जे आहेत लोकशाहीचे, त्या 3 स्तंभांमध्ये आणि जनतेमध्ये दुवा साधण्याचं काम हा 4था आपला स्तंभ करतो आहे. आणि म्हणून यांचे संबंध कसे असतील, शासनाचे आणि समाजाचे संबंध आपत्ती काळामध्ये कसे असतील, कशा पद्धतीने सूचनांची देवाणघेवाण केली जाते, हे माध्यमांवरती अवलंबून आहे.
आणि म्हणून मग माध्यमांनी अत्यंत संयमितपणे काम करणं या सगळ्या काळामध्ये खूप आवश्यक आहे. माध्यमामध्ये काम करत असताना अनुभवातून येणारा जो एक संयमीपणा आहे तो संयमीपणा आपल्यामध्ये असणं खूप आवश्यक आहे. म्हणजे अनुभवाची वाट आपण त्यासाठी पाहायची का, तर अनुभवाची वाट न पाहता आपण सुरुवातीपासूनच जर संयमित पत्रकारिता करत असाल तर त्या संयमित पत्रकारितेचा आपल्याला इथे माध्यमांच्या संदर्भामध्ये आपत्तीच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला या संयमित पत्रकारितेचा खूप मोठा फायदा आपल्या व्यवसायामध्ये होऊ शकतो. याशिवाय हां, एक प्रश्न आहे राहुल सरांचा की आपत्तीविषयीच्या बातम्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांकडून TRPसाठी अति भडक स्वरूपात दाखवणं योग्य आहे का. तर मी ते सांगितलं आपल्याला की मी सुरुवातीला 2 जे मुद्दे सांगितलेले होते की माध्यमं काय करू शकतात. माध्यमं समाजातल्या अगदी निम्नस्तर घटकापर्यंत पोहोचण्याचं काम, आपत्तीची माहिती निम्नस्तर घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम माध्यम करू शकतात. ती ताकद फक्त माध्यमामध्ये आहे जी की सरकारमध्ये सुद्धा नाही आहे. सरकारला सुद्धा एखादी माहिती जर लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर त्यासाठी सरकार माध्यमांचाच वापर करतं. आणि मग ही माहिती माध्यमांनी जर भडक स्वरूपामध्ये लोकांपर्यंत जर पोहोचवली तर त्याचा खूप जास्ती विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यातनं लोक खूप जास्ती या सगळ्या प्रकारामध्ये सफर होऊ शकतात. याचं मला आपल्याला उदाहरण द्यायला आवडेल की ओरिसामध्ये 4-5 वर्षांपूर्वीची एक घटना आहे. आणि ओरिसा राज्यामध्ये मी आपल्याला सुरुवातीला ओरिसाचं उदाहरण दिलं की माध्यमं तिथे खूप चांगली कामं करतात. समाज माध्यमं किंवा तिथली जी लोकल TV चॅनल्स आहेत ती पण खूप चांगलं काम करतात. पण याच ओरिसामध्ये एक उदाहरण घडलेलं आहे की 4-5 वर्षांपूर्वी माध्यमांकडे एक माहिती जी आली, ती मी नाव सांगण्याचं टाळते चॅनलचं आणि त्या वार्ताहराचं. माध्यमाकडे जी माहिती आली ती माहिती त्या चॅनलच्या डायरेक्टरने चुकीच्या पद्धतीने तिला इंटरप्रेट केलं. त्यानंतर त्याच चॅनलच्या वार्ताहरांनी चुकीच्या पद्धतीने त्या माहितीला मांडलं आणि वादळ फार तीव्र नव्हतं तरीही त्या वादळाची खूप जास्त त्यांनी तीव्रता सांगितली लोकांना उगाचच भीती दाखवण्यासाठी. आणि मग त्याच्यातून काय झालं की लोक खूप घाबरले आणि लोकांनी पळापळ करायला सुरुवात केली. पुनर्वसनासाठी लोकांनी शासनाकडे मदत मागायला सुरुवात केली, जेव्हा की शासन दरबारी इतक्या मोठ्या प्रमाणातलं वादळ येणारच नव्हतं. तर लोकांना घाबरवण्याचं काम खूपदा माध्यमं करतात आणि भडक पद्धतीने, म्हणजे आपण जसं म्हणता आहात राहुल सर, खूप भडक पद्धतीने TRP वाढवण्यासाठी जसं आता कोरोनाच्या काळामध्ये अगदी आरडून ओरडून मी एक 2-3 दिवसांपूर्वी एका चॅनलवरती पाहत होते की दिल्लीमध्ये जे काय होते तर त्या चॅनलचे अँकर्स वेगवेगळ्या लोकांना बोलावत होते त्यांच्या त्या शोमध्ये, टॉक शोमध्ये, आणि ते लोकांना विचारत होते की दिल्लीमध्ये कोरोनाला आपल्याला नियंत्रित करण्यासाठी काय करायला हवं. आणि येणारी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती कोणतीही ॲब्सोल्यूट असं उत्तर देत नव्हती आणि ती व्यक्ती ॲब्सोल्यूट उत्तर देऊ शकत नाही म्हणून हे अँकर खूप जास्ती चिडत होते त्या लोकांवर. किंवा काही चॅनल्स मी असेही पाहते की तिथले अँकर्स जे आहेत ना ते परिसंवादासाठी ज्यांना बोलावतात त्यांना इतकं धारेवर धरतात आणि इतक्या भडक पद्धतीने त्यांच्याशी अगदी एकेरीवरती वगैरे येऊन बोलतात. मला असं वाटतं अँकरचं जे काम आहे ते हे काम नाही आहे. अँकरनी सगळ्यात पहिले शांत राहिलं पाहिजे, अँकरनी समोरच्याला पूर्ण संधी दिली पाहिजे त्यांचं मत मांडण्याची वगैरे वगैरे. त्या विषयात आपण आत्ता शिरायला नको. पण हे अँकर्सवरती खूप जास्ती अवलंबून आहे की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने एका कार्यक्रमाला कसं प्रेझेंट करता आहात आणि केवळ TRP वाढवण्यासाठी भडक पद्धतीने तुम्ही जर प्रेझेंट करत असाल तर मला खरं म्हणजे असं वाटतं की ते तुमचं TRP डाऊन करतं. जर तुम्ही भडक पद्धतीने वार्तांकन कराल तर ते तुमचं TRP डेफिनेटली डाऊन करेल, ते तुमचं TRP वाढवणार नाही. आणि म्हणून मग भडक पद्धतीने चित्र न रंगवता निदान आपत्तीसाठी तरी तुम्ही भडकपणा कुठे दाखवा. बॉलिवूड वगैरे सारख्या ज्या काही तुम्हाला गोष्टी मांडायच्या असतील तिथे तुम्हाला काय भडकपणा दाखवायचा ते तुम्ही भडकपणा ते वापरा. पण आपत्ती जिथे माणसाच्या जीवाशी, माणसाच्या जगण्याशी तुमचा संबंध आहे तिथे तुम्ही अजिबात भडकपणा करू नये असं मला वाटतं. सौम्यपणे, शांतपणे तुम्हाला लोकांचा जीव वाचवायचा आहे हे फक्त लक्षात ठेवून आपण काम करणं तिथे गरजेचं आहे असं मला वाटतं.
अजून एक प्रश्न आहे, निलेश यांचा हा प्रश्न आहे की माध्यमं अनेकदा दिशाभूल करतात, माध्यमांद्वारे दिली जाणारी माहिती योग्यच आहे का, हे कसं तपासावं? आता हा खरं म्हणजे खूपच मोठा प्रश्न आहे सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून. तुम्ही वार्ताहर म्हणून तुम्ही जी माहिती देणार आहात, मी सुरुवातीला जर सांगितलं की सत्यतेची पडताळणी तुम्ही करणं आवश्यक आहे. पण जेव्हा आम्ही ही माहिती ग्रहण करणार आहोत, संदेश आपण दिलेला जो ग्रहण करणार आहोत, त्यावेळेला या संदेशाची सत्यता पडताळण्याचे आमच्याकडे फार कमी साधनं असतात. पण त्यातल्या त्यात माहितीची सत्यता पडताळण्यासाठी मला असं वाटतं की आपल्याकडे आता बरेच, म्हणजे सामान्य नागरिकाकडे आमच्याकडे बरेचसे आता ऑप्शन्स आहेत की व्हॉट्सअपवरती एखादं माझ्या काहीतरी बातमी येऊन धडकलेली असेल एखाद्या आपत्तीविषयीची, की जसं दुष्काळ असेल, महापूर असेल, यासंबंधीची एखादी माझ्याकडे माहिती येऊन धडकली, किंवा कुठेतरी आग लागलेली असेल, कुठेतरी इमारत कोसळलेली असेल, ही माहिती किती खरी आहे हे मी इतर माध्यमांमध्ये सुद्धा तपासू शकते. त्याचे अनेक माझ्याकडे ऑप्शन्स आहेत. म्हणजे जर व्हॉट्सअपवरती आलेला असेल, मी फेसबुकवरती चेक करू शकते, मी लगेचच TV लावू शकते, आणि मग माझ्याकडे त्या क्षणी जी काही माध्यमं माझ्या हातात आहेत, मग ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, ज्याही माध्यमाचा मी त्या क्षणी माझ्या हातात असलेला वापर करू शकेन, त्या सगळ्या माध्यमांचा वापर करून मी, माझं हे कर्तव्य आहे एक नागरिक म्हणून, की मला मिळालेली माहिती खरी आहे का हे मी तपासून पाहावं. आणि मी आता माझ्या वैयक्तिक पातळीवरती सांगते की लोकांना फक्त एखादी व्हॉट्सअपवरती एखादी पोस्ट आली की ती फिरवण्याचा खूप नाद असतो. ती पोस्ट पूर्ण लोक वाचत सुद्धा नाहीत, आणि ती पटकन फिरवायची त्यांना खूप घाई झालेली असते, त्याची सत्यता ते पडताळत नाही. माझं हे कर्तव्य आहे एक वाचक या नात्याने, एक माहिती ग्राहक या नात्याने, की माझ्याकडे आलेली माहिती जी आहे ती किती सत्य आहे हे मी पडताळून पाहावं. उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की बरीचशी माध्यम, म्हणजे बरेचदा कोणाकोणा लोकांच्या, अगदी खूप सेलिब्रिटीजच्या वगैरे मरणाच्या बातम्या व्हॉट्सअपवरती फिरत राहतात, आणि मग लोक याची सत्यता पाहतच नाहीत की खरंच ती व्यक्ती हयात आहे का मृत आहे वगैरे, आणि मग ते फिरवत राहतात. तर माझं हे काम आहे की माझ्यापर्यंत आलेली जी बातमी आहे तिची सत्यता मी अनेक माध्यमांमधून पडताळून पाहावी, आणि मगच मी त्यावरती विश्वास ठेवावा. आता अर्थात काही वेळेला प्रत्येकच आपत्तीच्या बाबतीत इतका वेळ मिळत नाही की मी ती सत्यता पडताळावी प्रत्येकच बाबतीत. उदाहरणार्थ भूकंप असेल, भूकंपाचं खरं म्हणजे अलार्मिंग होण्याची अजूनही सिस्टम डेव्हलप झालेली नाही, पण तरी भूकंप असेल, आणि मग अशा वेळेला मी जर माहिती खरी आहे किंवा खोटी आहे हे पाहत बसले, तर त्यापेक्षा भूकंपामधून मला स्वतःला कसं वाचायचं आहे याचा मी तिथे विचार करणं हे त्यावेळेला आवश्यक आहे. आणि म्हणून काही वेळेला मला आलेल्या बातमीवर तत्काळ विश्वास ठेवणंही आवश्यक आहे, आणि जेव्हा मला वेळ असेल त्यावेळेला त्या बातमीची सत्यता पडताळणं सुद्धा माझ्यासाठी आवश्यक आहे. आणि म्हणून माहिती ग्राहक या नात्याने हे सगळं करणं माझं काम आहे की कोणती माहिती आलेली आहे तिची सत्यता कशा पद्धतीने पडताळायची आहे. हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणत्याही आपत्तीच्या काळात समाजाचं मनोधैर्य माध्यमांनी कसं वाढवावं, किंवा कसं माध्यमांना मनोधैर्य वाढवता येईल. निसर्ग वादळाच्या वेळेला बऱ्याच माध्यमांनी खूप चांगलं काम केलं. लोकांना पुनर्वसन लोकांचं केल्यानंतर या वादळाच्या काळामध्ये बऱ्याच माध्यमांनी, बऱ्याच TV चॅनल्सनी हे प्रसारित केलेलं होतं की लोकांनी घाबरून जाता कामा नये, किंवा काय नेमकी काळजी लोकांनी घेतली पाहिजे, किंवा जर पूर आला तर पुराच्या काळामध्ये काय केलं पाहिजे. जसं की आपल्या घरामध्ये ओंडका असेल, एखादा लाकूड असेल आपल्या घरामध्ये, किंवा टायर्स असतील, त्यांचा वापर करून आपण कसा जीव वाचवायचा आहे वगैरे, याची माहिती द्यायला सुरुवात केलेली होती काही माध्यमांनी. कोविडच्या काळामध्ये सुद्धा काही माध्यमांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केले आहे. जिथे स्ट्रेस आलेला होता समाजावरती, तर ते स्ट्रेस रिलीज करण्यासाठी काही मानसशास्त्रज्ञ, पुन्हा मी काही नाव घेणार नाही, पण काही ग्रुप्सनी, जे माध्यमांचे काही ग्रुप्स आहेत त्या ग्रुप्सनी काही मानसशास्त्रज्ञांचे परिसंवाद घडवून आणलेले होते, आणि त्या परिसंवादाच्या माध्यमातून लोकांना कोविडसाठी त्यांचं मनोधैर्य कसं वाढवायचं आहे, किंवा लॉकडाऊनमुळे जो काही एक स्ट्रेस आलेला होता, किंवा एक डिप्रेशन जे लोकांमध्ये येऊ लागलेलं होतं, तर हे डिप्रेशन कमी करण्यासाठी लोकांनी काय काय उपाय स्वतःच्या पातळीवरती करावेत वगैरे, हेही खूप चांगल्या पद्धतीने काही माध्यमांनी सांगितलेलं होतं. तर मला असं वाटतं की या सगळ्या माध्यमातून लोकांचं मनोधैर्य
वाढवण्यामध्ये माध्यमं खूप चांगली कामं करू शकतात. आणि जसं मी आता अगदी सुरुवात करताना म्हणाले होते की आपल्या महाविद्यालयांनी या आपत्तीच्या काळामध्ये विद्यार्थ्यांवर एक स्ट्रेस आलेला असू शकतो की आता आमचं पुढे काय, आमच्या परीक्षा होणार आहेत की नाहीत याबाबतीत संभ्रम आहे, आम्हाला पुढे काय मिळणार आहे किंवा आमचे कोर्सेस कसे चालणार आहेत याबाबतीत संभ्रम आहेत. आणि मग आपल्या महाविद्यालयांनी फेसबुकसारख्या जिथे खूप चुकीचेही लोक प्रकार करतात अशाच माध्यमाचा चांगला वापर करून आपलं कॉलेज हा जो उपक्रम राबवतं आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये मनोधैर्य वाढवण्याचं एक जे काम आपलं कॉलेज करतं आहे, तर मला असं वाटतं याहून चांगलं उदाहरण असणार नाही की माध्यमं मनोधैर्य वाढवण्यामध्ये किती चांगली भूमिका समाज माध्यमंसुद्धा पार पाडत आहेत. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये एका प्रकारे धैर्य निर्माण करण्यासाठी माध्यमं किती प्रयत्न करत आहेत, मला असं वाटतं हे खूप चांगलं उदाहरण आहे.